काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासनं आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत. मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, योजना बंद करा म्हणून. हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही. आता पैसे टाकू नका म्हणतात. ऑन गोईंग स्कीम आहे. सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत. लाडक्या बहिणींना संक्रांत गिफ्ट मिळणार. अनेक मंत्र्यांनी, अनेक आमदारांनी, अनेक सभापती यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संक्रांत गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 14 जानेवारीपूर्वी जमा होणार सांगितलं होतं. आता 14 जानेवारीला फक्त 2 दिवस बाकी आहे. परंतु लाडक्या बहिणींवरती संक्रांत आली आहे. कारण का? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, इथे विरोधकांनी विरोध तर केलेलाच आहे, प्लस इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून पत्रसुद्धा देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता. महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कितीही विरोध झाला तरी सुद्धा लाडकीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. पैशांच्या वितरणाच्या तारीखमध्ये बदल होऊ शकते, परंतु पैसे हे लाडकीचे थांबणार नाही. म्हणजे लाडकीच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा होणार का 1,500 रुपये जमा होणार हे प्रश्नचिन्ह आहे. कारण का? तर डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये व जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये लाडकीला देणार, हे असं प्रत्येक मंत्री असो, आमदार असू द्या किंवा सभापती असू द्या ते सांगत होते. पण आता या तारखांमध्ये बदल झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार का असं वाटायला लागलं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी जेव्हा लाईव्ह येऊन सांगितलं की विरोधकांनी विरोध जरी केला तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार. परंतु माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की विरोधकांनी विरोध केल्यामुळे तारखांमध्ये बदल, म्हणजे 16 जानेवारी रोजी, लक्षात घ्या 14 जानेवारी रोजी नाही तर 16 जानेवारी रोजी हे वितरण होऊ शकतं. म्हणजे ज्या बहिणी पात्र असणार आहे, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सलग पैसे येत आहे, त्यांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये येणार का 1,500 रुपये येणार ही आता आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण इलेक्शनच्या पूर्वी जर वाटप झालं असतं तर लाडक्या बहिणींना सरकारला 3,000 रुपये द्यावं लागलं असतं. पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी माननीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत पत्र दिलं आहे. व यामध्ये सांगितलं आहे की नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा केले आहे. पण राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्याची रुपये 3,000 रुपये एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जरी ही योजना आहे ती ऑनगोईंग योजना आहे. ऑनगोईंग योजना म्हणजे काय? जुनी योजना, जी चालू योजना आहे, यामध्ये नवीन पद्धतीने सुरू केलेली योजना नाही. म्हणजे लाडकी बहीण योजना ही नवीन योजना नसून जुनी योजना आहे व ही या योजनेमध्ये लाच देण्यासारखं किंवा जे काँग्रेसचं सरकार होतं ते प्रत्येक वेळेस म्हणत होतं की लाडकी बहीण योजना बंद करा किंवा त्या लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना ही ऑनगोईंग योजना आहे, त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. पण उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांनी सांगितलं की आम्ही 16 तारखेला का होईना पैसे देणार आहे. मग लाडक्या बहिणींनी नक्की विश्वास कुठे ठेवायचा? या तारखांमध्ये जरी बदल झाले असतील, तारखांमध्ये बदल झाले असतील तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. जरी इथे विरोधकांनी विरोध केला असले तरी सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहे. परंतु सरकारकडे एकच विनंती, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाही त्यांना एकत्रितपणे
4,500 रुपये द्यावे, कारण ते पात्र असून सुद्धा त्यांची KYC झालेली असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाही. तुम्हाला सुद्धा नोव्हेंबरचे पैसे पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, तुमच्या हक्काचे पैसे आहे ते सोडायचे नाहीयेत. व जे इथं विरोधकांनी सांगितलेलं आहे ते सुद्धा खरी माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचा आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतर द्यावेस असे निर्देश आयोगाने शासनाचे द्यावेत अशी विनंती आहे. माननीय अजितदादा पवारांनी सांगितले की निवडणूक आयोगाने जर यामध्ये परमिशन दिली तर आम्ही नक्कीच 16 जानेवारीला वितरण करणार आहोत. पण आता आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, संक्रांतीपूर्वी पैसे जमा व्हायला पाहिजे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.